नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण बनवणार आहे अगदी झटपट घरातल्या सामग्रीपासून मस्त अशी चटणी. इथं पहा, मी 3-4 अंडी घेतलेले आहेत फोडून, पाहू शकता तुम्ही. 5 अंडी फोडून घेतलेली आहेत ताटात. त्याच्यानंतर कांदा घेतला आहे भरपूर चिरून, मिरच्या घेतलेल्या आहेत पहा, टॅमॅटो, कोथिंबीर असं हे साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला अगदी मस्त अशी तोंडाला चव येणारी बुर्जी बनवायची. आणि बुर्जी म्हणल्यावर माणूस 2 भाग म्हणतात ना, 2 घास जास्तच खाणार अशी ही बुर्जी. चला आता गॅसवर इकडे मी कढई ठेवलेली पहा. कढईमध्ये आपण टाकूया तेल. तेल हे तुम्ही तुमच्या आवडीने टाका मैत्रिणो. आणि शक्यतो थोडंसं तेल बुर्जीला जास्त असलेलंच बुर्जी अगदी छान होती आपली आणि चवीला बी खूप छान लागते. थोडं तेल जास्त टाकलं की बुर्जी आपली लागत नाही, काय नाही, खूप छान होती. मस्तपैकी ती अंडी अशी फुगतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तेल कधी बी थोडंसं जास्त वापरायचं. जिरी मोहरीची इथं फोडणी दिली पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला टाकून द्यायचा आहे कांदा. हे बघा, कांदा कधी बी थोडासा जास्तच घालायचा म्हणजे बुर्जी आणखीनच चवदार लागते आपली पहा. आणि मिरच्याही टाकून दिल्यात पहा तशाच. आता हे दोन्ही आपल्याला अगदीच मस्त असं परतून घ्यायचे पहा. शक्यतो आधी मिरच्याच टाकायला पाहिजे, पण दोन्ही सोबत टाकल्यामुळं मिरच्यांना थोडासा परतायला टाईम लागेल. चला, अगदीच मस्त असं आपण हे परतून घेऊया. कांदा अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा. त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यात मीठ. मीठ टाकल्यावर कांदा अगदीच मऊसूत असा परतून होतो आपला पहा. पूर्ण हा कांदा हलवून घ्यायचा मैत्रिणो. जेवढा तुम्ही कांदा परसून घेसाल तेवढी आपल्या मिरचीला चव लागते पहा. आता मी इथं चांगला मस्त रंग येतोपर्यंत कांदा हा परतायचा पहा. अगदीच परतून परतून पहा मैत्रिणो. उगाच थोडासा कांदा झाला त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला टॅमॅटो. टॅमॅटो बी अगदी छान परतून घ्यायचा पहा. मस्तपैकी हा टॅमॅटो परतून घ्यायचा. कलर बी पहा काय सुंदर आला आहे. टॅमॅटो परतत आला की आपल्याला घरातले थोडेसे मसाले टाकायचे. कारण की मैत्रिणींनो, आपले हे मिरच्या आहे ना, ह्या काही तिखट नाही आहे. त्याच्यामुळं घरातले थोडेसे तिखट मसाले ते सुद्धा यूज करायचे पहा. आता इथं मी टाकून दिलं, तुम्ही बघितलंच असेल. आता हे पूर्ण मसाले हे आपण संपूर्ण असं हलवून घेऊया पहा. पूर्ण एकजीव करायचा की रंग बी पहा काय सुंदर येतो. पूर्ण मसाले वगैरे तयार झाले तर. आणि मिरच्या जर तिखट असल्या तर अजिबात मसाला घालायची काहीच गरज नाही. चला आता इथं आपण ही अंडी ओतून घेऊया. बघा अशा पद्धतीने. आता ही अंडी पूर्ण याच्यात मिक्स करायची आहेत बरं का मैत्रिणी पहा. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे पूर्ण. पहा मैत्रिणींनो, वरून थोडीशी आपण पुन्हा एकदा कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपल्याला त्याच्यावर ठेवायचे झाकण पहा. 2 मिनटं झाकण ठेवून पुन्हा चेक करायची आपली बुर्जी. हे बघा मस्त अगदी. आणि पुन्हा आपल्याला हिला आता खालवर करून घ्यायची अशी. अगदीच झटपट तयार होणारी ही बुर्जीची रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि खरंच खायला खूप छान चवदार. अक्षरशः ते बुर्जी जर खाल्ली तर अक्षरशः तोंडाला चव येते मैत्रिणींनो. पहा, पूर्ण अशी हलवायची, पूर्ण मोकळी फडफडीत अशी झाली पाहिजे मैत्रिणींनो. रंग बी छान येतो, दिसती बी छान. पुन्हा एकदा आपण 2 मिनटं झाकण ठेवूया. पुन्हा तिला मोरून देऊया छानपैकी पहा. अगदीच चांगल्या पद्धतीने मुरलेली आहे पहा ही मिरची. आणि मस्त अशी मिरची झालेली आहे पहा मैत्रिणींनो.
मैत्रिणींनो, बुर्जी आपली तयार झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा की आजची ही बुर्जीची चटणी तुम्हाला कशी वाटली. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.